हॅलो यूट्यूब फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे गणपती येणार आहेत आज रात्री. हे बघा आमच्या गणपतीची तयारी बघा. ऑलमोस्ट आता तयारी होत आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी. वी आर व्हेरी मच हॅपी नाव. आता लवकरच आमच्याकडे डेकोरेशनवाले येणार आहेत. तर आता 1:30-2च्या दरम्यान डेकोरेशनवाले येतील. त्याच्यानंतर आम्ही डेकोरेशन करतो. आणि सगळ्यात स्पेशली आज मी बघा काय आणलं. कालच आणलं ॲक्च्युली. कसं वाटतं हे असं वाजवायचं. थांबा असं उलट. सुख हरता दुःख हरता आता विघ्नाची दुर्बी पुरबी बेंदूपा जयाची सर्वाई सुंदर उच्चे जुराची घंटी जडती ते वाजवण्याची गरज नाही. ऍक्च्युली हे 2 मुलांसाठी आणलेले आहे. मस्तपैकी लोक हातामध्ये धरून मस्तपैकी वाजवतील. देखो बाय से आमचं हे बघा, हे सगळं डेकोरेशन माझं ऑलमोस्ट. आता हे सगळं मी मांडून ठेवलेलं आहे. आता या चेअर मी बाहेर ठेवणार आहे. सगळ्या चेअर वगैरे बाहेर ठेवल्यानंतर हे सगळं मस्त इथे बुके वगैरे लावून छानपैकी असं डेकोरेशन करू. काय बोलतो आरू? गणू बाप्पा येणार आहेत ना आपल्याकडे, गणपती बाप्पा येणार आहेत ना. तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावर? माझं म्हणणं आहे कालचा तुम्ही व्लॉग बघा किती आम्ही हसले. अजून तो व्लॉग आम्ही टाकला नाही आहे त्याच्यामध्ये. हे ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे माझं रेडी. सगळं साफ करून ठेवलेलं आहे मी. आता फक्त मला डेकोरेशनची तयारी आहे. इन बिटवीन जर डेकोरेशन होत असताना मी तुम्हाला व्लॉगमध्ये नक्की येते. तोपर्यंत बाय. राजवीरचं म्हणणं आहे मम्मी मला भूक लागली. त्याला सारखी भूक लागत असते. काय करू तरी त्याची तब्येत बघा ना. बघा महाराजचा परत कॉल येतो. अगर त्या तुम्हाला दोघांना ऍक्च्युली ना सुट्टी आहे ना, म्हणून आता 5-6 दिवस मला त्यांना झेलायचंय. कसं बसं आता कसं झेलू हेच मला कळणं झालंय. गाईज लोक डेकोरेशन आमचे सबस्क्रायबर लोक आमच्या व्लॉगला आता आम्ही गणपतीचा मस्त मस्त व्लॉग दाखवतो तुम्हाला. आमच्या व्लॉगला लाईक Like, सबस्क्राईब share, करायला subscribe विसरू करा. नका. आमच्या व्लॉगला शेअर करा. अरे हे बघू शकता. आता मी हे सगळे रिटर्न गिफ्ट म्हणजे सगळ्या महिलांना द्यायला प्रसाद आहे हा. कारण मी काही हळदी कुंकू वगैरे करत नाही. त्यामुळे मी गणपतीच्या दरम्यान सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे देऊन असे देतात. हे बघा तुम्ही बघू शकता. असं आहे माझ्याकडे. इकडे गणपतीची तयारी आमची झालेली आहे. आता हे मी आता पॅकिंग करते. हे तुम्ही बघू शकता. दाखवा अरे सगळे बाळा थैलीमध्ये हे बघा असे बॅग्स. हे तर खूप तयार झाले. हे बघा जेवढ्या 15-20 महिलांचं असतं माझं. त्या महिलांना मी लेडीज लोकांना मी हे असं देते मस्तपैकी. लास्ट टाइम मी मस्त पण दिलेले चांदीचे दिले होते. तर यावेळेस मी ठरवलं असं काहीतरी देईन वेगळं. सो आय एम पॅकिंग ऑल दिस थिंग्स राईट नाव. अजून इथे राजवीर वगैरे 4-5 नाही 2 आवर झाले तो फ्री फायर खेळत बसलाय. हे तुम्ही बघू शकता. इज नॉट प्रो लिटरली. राजवीरचं काय म्हणणं आहे? घे भाई. काय ते अशी चुंदरी आहे. काय बोलतात मला माहिती. सुंदरी एव्हरी टाइम ब्लाऊज पीस वगैरे मी काही देत नाही. मी अशी चुंदरी देते म्हणजे जेणेकरून हे गणपतीला असं वाहतील. चुंदरी ठेवतील पाटावर आठवण म्हणून. चुंदरी आहे त्याच्यामध्ये मी ठेवते असं. अजून काय आरू झाली ना आपली तयारी मस्त. अजून त्याच्यामध्ये नारळ आणि मिठाई ठेवायची आहे प्रसाद. बटन आता संध्याकाळी आमचं गणपती पण येतं. संध्याकाळी आज आम्ही रात्री गणपती आणणार. फ्रेंड्स ऑलमोस्ट माझ्या पिशव्या रेडी झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मला फक्त ठेवायचे आहेत नारळ आणि मिठाई प्रसाद. तर हे बघा मी असे हे लावून ठेवते म्हणजे जो कोणी महिला येतील लेडीज माझ्याकडे येतील त्यांना असं काढून हळद कुंकू देऊन असं द्यायचंय हळद काढून. कुंकू देऊन मला हे द्यायचं. चला मी हे पण माझं करतो. दरवर्षीचं असतं रेडी. लास्ट टाइम मी मस्तपैकी हे केलेलं गोल्ड कलरचं ते असतं ना, काय बोलतात त्याला आरू? काय माहित. त्याच्यामध्ये मी ठेवलेलं. हो ना. हे असं काहीतरी वेगळं. दरवर्षी माझे वेगवेगळे प्रकार असतात. अजून बसेल मला तुम्ही हा कसं तरी आम्ही बसवते ह्याच्यातच. पण हे असं तर कसं तरी ऍडजस्ट करते कारण मला अजून त्याच्यामध्ये वस्तू पण ठेवायच्यात ना. हा नारळ आणि मिठाई पण ठेवायची. प्रसाद जेव्हा गणपतीला दाखवेन तेव्हा तो प्रसादाचे पॅकेट्स बनवून आणि शिरा ते ह्याच्यामध्ये मी देणार. झाला माझा हळदी कुंकू. त्याच्यामुळे मी दरवर्षीप्रमाणे मी गणपतीच्या दिवशीच हळदी कुंकू करते.
फ्यू मोमेंट्स लेटर आम्ही आता भेटतो तुम्हाला सरळ संध्याकाळी. नाही, दुपारी. आम्ही तुम्हाला दुपारी भेटतो कारण आम्हाला अजून डेकोरेशन करायचंय. डेकोरेशन. Stay tuned. Let's go. Bye. आता नारळ सुद्धा आलेले आहेत, हे बघू शकता. आता मी एक एक किती नारळ नारळ त्याच्यामध्ये ऍड करते. नारळ आणि हे असं लावते त्याच्यात. आता अजून राहिले ते नाही टाकायचं. मग माझं कचरा बघा किती झालाय. माझं पॅकेट डन. असू दे, मी झाडू मारू. हे असे आम्ही पॅकेट मी पण बनवतो. करतो ही. घेऊ मी this. व्यवस्थित बनवून व्हिडिओ चालू आहे आणि मी बोलते ते. हे बघा, हे नारळ असे. हा व्हिडिओ चालू ठेवतो का बंद करतो हेच मला कळत नाहीये बाबा. एक्सप्रेशनच नाही काय. मम्मीला समजतच नाही काय चालू आहे व्हिडिओ. सो यूट्यूब फ्रेंड्स, आता ॲमेझॉन वरून एक पार्सल आलेलं आहे. चला मी तुम्हाला दाखवते, ओपन करते. सरप्राईज. गणपती निमित्त एक सरप्राईज आहे. गणपती बाप्पासाठी येते स्पेशली. अरे आवाज कमी कर टीव्हीचा. हे बघा, ओपन. राजू रे बघ तिथे दाखव असं. गणपती बाप्पासाठी सरप्राईज. वाव, गणपती बाप्पासाठी मस्त पैकी सिल्वर आली. मस्त यार, छान आहे ना. हे बघा, वाव काय सुंदर आहे. थाली एकदम मस्त आणि इतकं ओझन आहे ना ह्या थाळीला. हे मस्तपैकी गणपती बाप्पासाठी नैवेद्य ठेवण्यासाठी वाटी. शो हिअर राजवीर, थाळी दाखव. ही स्मॉल वाटी. हे असं गिफ्ट सेट आहे. ॲक्च्युली गिफ्ट सेट नाही आहे, देव बाप्पाला असं ठेवण्यासाठी आहे. नैवेद्य मी ठरवलेलं आहे यावेळेस मी चांदीच्या ताटामध्ये देव बाप्पाला ठेवेन मस्तपैकी. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे आवडलं का. हे बघा ग्लास काय सुंदर आहे. आणि हे 2 स्पून मस्त आहे ना. स्पून पण एकदम भारी आहे, एकदम सुंदर आहे. मला एक्सपेक्टेशनपेक्षा पण छान मिळालं. म्हणजे मला डाऊट होता मी सिल्वरची एखादी वस्तू मागवते कारण मला आता दुकानामध्ये जाऊन घेण्याचं तेवढं हे नव्हतं. तर हे कसं असेल मला डाऊट होता. पण हे बघा एकदम सुंदर आहे. आय लाईक दॅट. चला मी ह्याच्यावर ठेव. हे बघा मस्त आहे ना प्लेट. सिल्वर प्लेट स्पेशली फॉर दिस इयर गणपती बाप्पासाठी. हा मस्त. आणि हे बघा किती सुंदर आहे वाटी. आणि इतकी ओझन आहे ना त्याला, खूप जड आहे. ॲब्सोल्युटली सुपर्ब आहे एकदम. आय लाईक दॅट. हे ग्लास तर बघा त्याच्यावर असं डेकोरेशन डिझाईन एकदम मस्त आहे ना. आवीस राजवीर कसं वाटलं तुला हे. खूप सुंदर आहे ना. ह्या वर्षी देव बाप्पाला नैवेद्य या ताटामध्ये जाणार मस्तपैकी. चला तर मग तुम्हाला माझं हे प्लेट आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी आहे ती. मला तर खूप आवडली. चला अजून डेकोरेशन मला तर आला नाही आहे. आत्ता डेकोरेशन मला आल्यावर मग मला तुम्हाला पुढचं मी ब्लॉग दाखवते. तोपर्यंत बाय. मस्त आहे, सुंदर, छान वाटलं मला हे. एकदमच बेस्ट आहे. पण ह्याच्यानंतर मी नंतर ठेवून देणार बॉक्समध्ये आणि नेक्स्ट इयर गणपतीसाठी काढणार. चला बाय. आता मी हा मागवला आहे एशियन पेंटचा कलर. तर आता मी हा मारत आहे एकंदरीत पूर्ण ग्रिलला. कारण हा बघा ना ग्रिल खूप खराब झालेली आहे. त्याच्यामुळे मी आता हे ग्रिलला कलर मारते. चला आपण स्टार्ट करूया. कलरिंग टू ग्रिल. हाताला लागेल का कलर. मजा नाही ना. कसं ओपन करतात हे. ओपन होईल ना. आता राजवीरचा टर्न आहे. कमॉन राजवीर कमॉन. असं थोडंसं घ्यायचं बाबू आणि हे असं मारायचं. ओके असं. राजवीर ट्राय बघू. राजवीर बघा रू असं एकटा मारतोय. कलर हाताला लागता कामा नाही. डोळ्यात उडता कामा नाही. चला मग तुम्हाला विंडोचा कलर पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते माझ्या. मम्मीचा अजून झालेला नाही ते बघा हाताने पेंट करते. तुम्ही सांगा आम्हाला की परमनंट पेंट आहे का नाही. ॲक्च्युली बघा ना मी ब्रशने करत होती पेंट पण ब्रशने मागे जात नव्हता. हा ह्या साईडला मागच्या साईडला कलर होत नव्हता. त्याच्यामुळे मी ठरवलं की हातानेच करूया. पण हे पेंट करताना मला एकच लक्षात आलं की खरंच हे पेंटिंग इझी गोष्ट नाही आहे.
त्याच्यामुळे कधी कोणाला कमी लेखायचं नाही पेंटिंग करणाऱ्यांना. पण आपण काय मोलमजदूर लोकांना आपण कमी लेखण्याचा प्रयत्न करतो किंवा हे काय काम आहे, शिकले नाही आहेत म्हणून करतात असं आपण बोलतो. पण ते ॲक्च्युली चुकीचं आहे. ही आज माझी मेहनत बघा ना, मी बघते एका ग्रिलला मारायला सुद्धा मला हे होतं, हात दुखून येणं किंवा असं वरती करून करणं. म्हणजे काहीच मी मेहनतच पण आहे ना करतो होती एका थोडा थोडासा. प्रकारची. मी करते, करणार तर आहे मी पूर्ण. आता 2 तास झाले मी प्रयत्न करते पण हे होतच नाही. आता हे माझा हाताचा कलर जाणार आहे की नाही माहिती नाही, पण मला हे सुद्धा मी तर खूपच माझे मी दाखवले. नको थोडंसं करू तू आरू, खाली सांडेल सगळा. चला आता ऑलमोस्ट माझं होत आलंय, मी तुम्हाला दाखवते. यस लेट काय फायनली कलर कलर झालाय. हाताला बघा, मी पण आता थोडासाच बाकी आहे. माझ्या हाताला पण खूप लागला कलर यार. हा नाही जाऊ दे, जातात. झाला कलर मारून बघा कसं दिसते. विंडो दाखव. माझा विंडो आमची फायनली डन. कलर बघा ओरा होता किती राहिला बघा. माझ्या नखांना पण कलर लागला. आता मी फायनली बघते, प्रयत्न करते हा कलर माझ्या हातचा काढायचा. कसं झालं हा ब्लॅक होता पूर्ण कापड. एवढा माझा हात नको ना to my लावू hand. कंटेंट